नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। आमचे आत्मबळ पूर्वीपेक्षाही अधिक, विधानसभेसाठी गाफील राहून चालणार नाही, माजी खासदार हिना गावित यांचे कार्यकर्त्यांना आवाहन। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला। त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित हे पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा पसरविण्यात आल्या। त्यावर आता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। काय म्हणाल्यात हिना गावित, ऐकूया। आपण अनेक विकासाची कामं करतोय, यापुढे पण आपल्याला करायची आहे। लाडकी बहीण योजना ही आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गाव असेल, प्रत्येक प्रभाग असेल, प्रत्येक माता भगिनी, त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला आज या ठिकाणी विनंती करायची आहे की हे खोटं कसं त्यांनी लोकसभेला चालवलं। आता 2-3 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक, ही गोष्ट खरी आहे की साहेबांना काय चॅलेंज नाही, पण तरी आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही। सगळ्यांना मेहनत करावी लागेल। तुम्हाला वाटत असेल ना माझं गाव एकतर्फी चालणार, तरी मतदान होत नाही तोपर्यंत मेहनत करायची, शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करत राहायची। कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो, आपल्याला वाटतं की नाही काय प्रॉब्लेम नाही, माझं गाव तर लोकसभेलाही चांगलं चाललं होतं। असं नाही, तुम्हाला आता दोन्ही गोष्टीच्या ॲनालिसिस केल्या पाहिजे। नंबर 1, जे गावं लोकसभेला आपल्याला मायनस झाले ते प्लस कसे होणार विधानसभेला, याच्यावर काम केलं पाहिजे। शहरी भागामध्ये जे बूथ आपल्याला मायनस केले ते प्लस कसे होतील याच्यावरती काम केलं पाहिजे। दुसरं की जे फेक नॅरेटिव्ह चालला, आदिवासी लोकांमध्ये चालला आणि एससी समाजामध्ये प्रामुख्याने चालला, त्यांच्या मनातलं ते काढायचं, हे खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्याच्यामुळे आता आजची आहे 12 तारीख, तुम्ही असं समजा की 15-17 दिवस आपल्याकडे आहे। आजचा दिवस तर गेला, उद्या परवा शनिवार रविवार तर 15 दिवस आहे। आदिवासी नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं। विधवा महिलांच्या मुलांची 25 वर्ष वयाची अट रद्द केल्याने 25,000 रुपये उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अन्य योजनांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये जवळजवळ 1 वर्ष झालं आहे रेशन कार्ड जमा केलेले आहे, परंतु त्याची पूर्तता ते बोलतात की 100चा स्टॅम्प वगैरे सगळं द्या, तर आम्ही इतर पूर्तता करूनही आम्हाला रेशन कार्ड मिळत नाही। आज जर बघितल्या तर जवळजवळ गोरगरीब ज्या विधवा महिला आहेत त्यांना रेशन कार्ड मिळालेलं आहे, जवळजवळ 6-7 महिने झाले आहे, परंतु त्यांचे रेशन कार्ड अजून ऑनलाईन नाही। आणि जशी ती 25 विधवा महिलेची 25 वर्षाची मुलांची अट रद्द केली आहे, तरी आम्ही इकडं तहसील कार्यालयामध्ये दाखले सादर केले होते का ती अट रद्द झाली आहे, त्या मुलांना त्या महिलांना तुम्ही उत्पन्नाचे दाखले द्या, तेही आजवर आम्हाला उत्पन्नाचे दाखले मिळालेले नाही। आणि संघटनेची संस्थेची जे महिलांचे आमचे फॉर्म होते संजय गांधीचे जे पूर्ण झाले होते त्याच्यावर आम्ही सह्या आणायला गेले होते, तर ही तलाट्यांनी आम्हाला त्याच्यावर सह्या दिल्या नाही। त्याही ज्याही महिलांचे नुकसान झाले आहे त्या तलाट्यांनी भरपाई द्यावी। विधानसभेत संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली। यावेळी दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन केलं असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल। राजेशदादा विटेकर यांचा विधान परिषदेवर विजय झाल्यानंतर परभणीत मोठा जल्लोष साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने परभणी शहरातील शिवाजी चौक इथे फटाके फोडून राजेशदादा विटेकर यांचा विजय झाल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। राजेशदादा विटेकर साहब जो है तो विधान परिषद के आमदार हो चुके हैं। इस वजह से आज जो हल्दरगंज की जानिब से प्रताप भैया के नेतृत्व में हम जो है तो शिवाजी चौक पे आज फटाकड़े बजाकर जो है तो हमारी खुशी का इजहार किया। और अजित पवार
अजीत दादा ने जो हमको लोकसभा में जो वचन दिया था कि राजीव दादा को हम जो एमएलसी देंगे, अजीत दादा ने अपना वादा पूरा निभाया। इस वजह से एकच वादा अजीत मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे राजेशदादा विटेकर यांना आमदारकी भेटल्याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला। हिंगोली जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलंय मार्गदर्शन। तर काय म्हणाले जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अनुषंगाने आज सकाळी माननीय मुख्य सचिव महोदयांनी आणि माननीय सचिव महोदयांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता बदल केलेले आहेत। यामध्ये आता ग्राम पातळीवरती ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली असून ग्रामसेवक त्याचे संयोजक राहणार आहे आणि अंगणवाडी सेविका त्याची सचिव आहे। त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, रोजगार सेवक आणि ग्राम पातळीवरती सर्व कर्मचारी त्या योजनेमध्ये आता या समितीमध्ये समाविष्ट असतील। आणि आपले ग्राम पातळीवरती काम करणारे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, त्यानंतर आपले बचत गटाच्या महिला गटांचे त्यांचे CRP, अशा पद्धतीच्या सर्वच लोकांना यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेलं असल्याने या सर्वांनी आपल्या गावातील सर्व महिलांचं सर्वेक्षण करून घेऊन सर्वांच्याकडून ऑफलाईन फॉर्म हा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। आता पोर्टलची सुविधा आपल्याकडे तात्काळ सुरू जरी झालेली नसली तरी ॲपच्या माध्यमातून OTP द्वारे आता सगळ्यांचं अपडेशनचं काम हे सुरू झालेलं आहे। तरी सर्व या ग्राम पातळीच्या समितीकडे सर्वांनी आपले ऑफलाईन फॉर्म गोळा करावे, त्या फॉर्मची एक यादी करून घेऊन ती ग्राम पातळीवरच्या चावडीवरती प्रसिद्ध करावी आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचे आक्षेप येतील त्या आक्षेपाचं निराकरण करावं आणि मग ती संपूर्ण यादी, जी निर्दोष झालेली यादी आहे, ती यादी आपल्याला करण्यासाठी आपल्याला तयार करून ठेवावी लागेल। पोर्टलवरती अपडेट करताना माझी सर्व महिलांना विनंती राहील की आपण आपलं आधार, जे काही आधार कार्ड आहे, आधार कार्डवर ज्याप्रमाणे आपलं नाव आहे त्याच पद्धतीने आपलं नाव या अर्जामध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात यावी। त्याचप्रमाणे आपलं जे अकाउंट आपलं आधारला लिंक्ड आहे, कारण सर्व जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये गोळा होणार असल्यामुळं आधारवरती आधारचा क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँकेचं अकाउंट यामध्ये कुठल्याही पद्धतीची चूक होता कामा नये। त्यासाठी सर्वांनी आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणि बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स हे व्यवस्थितरित्या त्या फॉर्मवर भरावे, जेणेकरून आपला फॉर्म हा नंतर निधी आपल्या खात्यात करायला सोपं जाईल। सर्व लोकांनी हे फॉर्म भरत असताना आता नगरपालिका एरियात देखील वार्ड वाईज आपण या समित्या, आता नगरपालिका मुख्याधिकारी वार्ड वाईज समित्या गठीत करीत आहेत आणि वार्डामधून प्रत्येक वार्डातल्या सगळ्या महिलांना, जे काही पात्र लाभार्थी याच्यामध्ये असतील त्या सर्व महिलांनी आपले ऑफलाईन फॉर्म हे नगरपालिकेच्या वार्डच्या जी काही समिती गठीत केलेली आहे मुख्याधिकारी त्यांच्याकडे गोळा करावे आणि त्याचं ऑनलाईन करण्याचं काम नंतर सबसिक्वेंटली पुढच्या काळामध्ये पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यांचं करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने जी काही महत्वाची काळजी जी घ्यायची आहे ती एकच घ्यायची की आपलं आधार कार्डवरचं नाव, आपलं रेशन कार्ड आणि आपलं मोबाईल आणि आपलं बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स हे आपल्या बरोबर पात्र असले पाहिजे। आणि कोणत्याही महिलेला, कोणत्याही कुटुंबियाच्या मधल्या कोणत्याही महिलेला 1500 रुपयापेक्षा जास्त जर आपल्या वेगळ्या योजनेमधून दरमहा आपल्याकडे निधी जात असेल तर त्या महिलांना याच्यामध्ये पात्रता मिळणार नाही। त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचे अर्ज करण्याचं कुठलंही कारण नाही, कारण ते आपोआपच ते सगळे अर्ज हे रिजेक्ट होतील। या सर्व अर्जाची छाननी ही जी आहे ती छाननीचं काम हे नंतर आपल्याकडे वाढवायचं, जेव्हा अर्ज येतील किंवा ग्राम पातळीवरती जेवढे सर्वांचे अर्ज येतील त्या अर्जाची तपासणीचं काम करून घेऊनच या सगळ्या लोकांना आपल्याला तहसीलदारांच्या लेवलवरच्या, बालविकास अधिकाऱ्यांच्या लेवलवरती असलेल्या समितीमध्ये त्याची मान्यता ही होणार असल्यानं माझी जिल्ह्यातील सर्व महिलांना विनंती आहे की आपण या योजनेमधला जे काही पात्र लाभार्थी असतील त्या निश्चित पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आपला अर्ज तात्काळ आपल्या या समितीकडे सादर करावा। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।
न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.